नमस्कार, मी अश्विनी. अशी रेसिपी मराठीमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आज अश्विनीच्या स्वयंपाकघरामध्ये अगदी गावठी पद्धतीने शेवग्याचा रस्सा बनवणार आहे. आणि मस्त असा होतो, वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे. चला तर मग बनवण्यासाठी काय काय साहित्य लागते ते बघूया. गावठी पद्धतीने आपल्याला शेवग्याचा रस्सा बनवायचा आहे. त्यासाठी मी असत्या मस्त कट करून शेवग्याच्या शेंगा घेतलेल्या आहे आणि मिठाच्या पाण्याने धुवून घेतलेले आहे. तर मिठाच्या पाण्याने धुतल्यानंतर काय होतं, जे काही काही शेंगा असतात तुरट लागतात. तर मिठाच्या पाण्याने स्वच्छ अशा धुवून घेतल्या तर थोडासा जो तुरटपणा असतो तो निघून जातो आणि स्वच्छ होतात शेंगा. आता शेंगा आपण प्रथम वाफळून घेऊया. इथे गॅसवर मी टोप ठेवून घेतलेला आहे. त्यात चवीनुसार मीठ घालून घेते. अगदी थोडंसं असं चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे. थोडीशी हळद. आणि बघत असाल उकळी आलेली आहे आपल्या पाण्याला. त्यात मी घालून घेणार आहे शेवगाच्या शेंगा, ज्या साफ आपण स्वच्छ अशा करून ठेवलेल्या होत्या त्या घालून घेते. स्वच्छ धुवून अशा ठेवलेल्या मिठाच्या पाण्यात त्या घालून घेते आणि 5 मिनिटं आपल्याला वाफवून घ्यायच्या आहे छान शेंगा. आपल्या शेंगा शिजत आहे तोपर्यंत आपण मसाला करून घेऊया, भाजून घेऊया. तर गावठी पद्धतीने आपल्याला बनवायचे आहे. त्यासाठी मसाला काय लागतो मी ते सांगते. इथे मी घेतलेले खोबरं, अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे, छान भाजून घेणार आहे. आपलं खोबरं भाजत आलेलं आहे, त्यात घालणार आहे शेंगदाणे. शेंगदाणे थोडे आपल्याला भाजून घ्यायचे आहे. आणि घालायचं आहे 1 चमचा भर तीळ. तेही भाजून आपल्याला आता मसाला काढून घ्यायचा आहे. तीळ भाजायला जास्त टाइम लागत नाही, आपला तवा गरम आहे, लगेच भाजतात. बघत असाल आवाज येत असेल. मसाला काढून घेऊया. त्याच तव्यावर आपण तेल घालून घेतले आहे आणि असा मोठा साईजचा एक कांदा कट करून घेतलेला आहे, तो घालून घेते. आणि तोही आपल्याला काळ्या रंगावर भाजून घ्यायचा आहे छान. आपल्या कांद्याचा थोडा कलर चेंज झाला का त्यात घालणार आहे अद्रक लसूण आणि छान भाजून घेणार आहे. आता आपले शेंगा 5 मिनिटात छान शिजलेले आहे. आता बंद करून घेते गॅस. आपल्याला पूर्ण यातच नाही शिजवायचं, मसाल्यात सुद्धा शिजवायचे आहे. तर 5 मिनिटानंतर मी गॅस बंद करून घेते. आपला कांदा छान भाजलेला आहे, काळ्या कलरवर झालेला आहे बघत असाल तर. आता गॅस बंद करून आपल्याला थंड करून घ्यायचा आहे. कांदा खोबरे छान थंड झालेले आहे. आता काही सुके मसाले त्यातच घालून घेते मी. धना पावडर घालून घेतलेले 1 चमचा. गरम मसाला घालून घेते 1 चमचा. तिखटच्या हिशोबावर जितपत आपल्याला तिखट लागत तेवढं. लाल तिखट घालून घेते 1 चमचा. आणि हळदही त्यातच घालून घेते मी. आता मस्त मिक्सरला बारीक करून घेणार आहे. सर्व जिन्नस मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहे. आता मस्त असं थोडं थोडं पाणी घालून बारीक करून घेणार आहे. आपला मसाला छान असा बारीक झालेला आहे. आता आपण फोडणी देऊन घेऊया. इथं मी गॅसवर कढई ठेवून घेतलेली आहे, तेल घालून घेतलेलं आहे आणि जिरं घालून घेते थोडस. जिरं छान फुललं की आपण जो मसाला वाटून ठेवलेला आहे तो मसाला घालून घेते. सर्व मसाला घालून घेतलेला आहे. आता चवीनुसार मीठ घालून घेते. मीठ अगदी थोडं घालायचं आपल्याला. आपण शेंगा उकडताना मीठ घातलेलं आहे. मसाल्यापुरतं थोडस मीठ घालून घेते आणि छान परतून घेणार आहोत मसाला. आपला मसाला छान परतलेला आहे बघत असाल तर. मस्त असं तेल सुटलेलं आहे. आता ज्या उकडून ठेवलेल्या शेंगा होत्या त्या घालून घेते. मी पाणी साईडला काढून ठेवलेले, पहिले शेंगा घालून घेतलेले आहे आणि मग आपल्याला गरम पाणी घालायचं आहे. पाणी घालून घेते थोडं थोडं. आता गरम पाणी घालायचंय आपल्याला. पाणी घातलेले आहे, गरम पाणी घातलेले म्हणजे कोमट पाणी होतं. तर आता मस्त अशी तवंग आलेला आहे आणि दणकून एक उकळी आपल्याला काढून घ्यायची. म्हणजे 5 मिनिटं आपल्याला गॅसवर ठेवायचं आहे. मस्त अशी तरी वगैरे येते मग. आणि बघत असाल मस्त अशी कड यायला सुरुवात झालेला आहे. 5 मिनिटानंतर आपण बघूया. 2 ग्लास मी पाणी घालून घेतलेलं आहे.
छान असता. 5 मिनिट आपण गॅसवर दणकून उकळी काढून घेऊया. मस्त अशी दणकून उकळी आलेली आहे आणि आपला शेवगाचा रस्सा तयार आहे. बघत असाल खूप छान असा झालेला आहे आणि शेवगाची शेंगा सुद्धा शिजलेले आहेत. व्हिडिओ कसा वाटला नक्की कॉमेंट्स मध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच नवीन रेसिपी संग पुन्हा भेटूया. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, मेन म्हणजे आपले व्हिडिओ बघत राहा. बाय सर्वांना.